हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एमर्स ट्रेडरच्या या सिरीजच्या एपिसोड नंबर 4 मध्ये. बघा, आतापर्यंत आपण बरेचसे टॉपिक शिकलो. यापूर्वी आपण 3 अशा गोष्टी शिकलो जे ट्रेडिंग करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होत्या. सर्वात पहिले आपण काय बघितलं तर व्हॉट इज शेअर मार्केट, की स्टॉक मार्केट ऍक्च्युअल मध्ये असते काय. त्यानंतर व्हॉट इज ट्रेडिंग, ट्रेडिंग म्हणजे काय. त्यानंतर आपण काय बघितलं, इंडेक्स ट्रेडिंग, की इंडेक्स ट्रेडिंग मध्ये कशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही इकडे ट्रेडिंगला सुरुवात करू शकता. ऍज अ बिगिनर असाल तर कोणत्या गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे ट्रेडिंग करण्यासाठी. त्यामध्येच आपण असे 5 पॉईंट बघितले जे की इंडेक्स ट्रेडिंग करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिले काय बघितलं आपण, कॅन्डल स्टिक पॅटर्न. सेकंड वर काय बघितलं आपण, सपोर्ट रेजिस्टन्स. थर्ड वर काय बघितलं, रिस्क अँड रिवॉर्ड रेशो म्हणजेच रिस्क मॅनेजमेंट. चौथ्यावर काय बघितलं आपण, ट्रेडिंग सायकोलॉजी. सो त्यानंतर 5वा पॉईंट जो की इम्पॉर्टंट तो म्हणजे काय, मार्केटची ट्रेंड. ओके, हे 5 पॉईंट आहेत. जसं आपण बोललो की आपण येणाऱ्या टायमाला या 5 पॉईंटवर एकदम टप्प्यानुसार एकदम सविस्तर मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यातलाच आज हा पहिला पॉईंट, आजचा टॉपिक जो आहे तो कोणता आहे, कॅन्डल स्टिक पॅटर्न. कॅन्डल स्टिक पॅटर्न म्हणजे काय, कॅन्डल स्टिक पॅटर्न का माहित असणं गरजेचं आहे इंडेक्स ट्रेडिंग करताय तर. बघा, सर्वात पहिले तुम्ही लिहून घ्या की कॅन्डल स्टिक पॅटर्न का गरजेचं आहे, का एवढं इम्पॉर्टंट आहे ऍज अ ट्रेडिंग साठी. सो सर्वात पहिला जो पॉईंट आहे, कॅन्डल स्टिक पॅटर्न का इम्पॉर्टंट आहे, का असं मी बोलतोय. तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे कॅन्डल्स. ओके, आणि या कॅन्डल समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. असं का आहे, कारण की याच कॅन्डल तुम्हाला काय सांगतात तर मार्केटचं मोमेंटम सांगतात. हे बघा, एका कॅन्डलवर तुम्ही सर्व काही गमवू पण शकता आणि सर्व काही कमवू पण शकता. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण की ही एक कॅन्डल तुम्हाला मार्केट मधला अख्खं मोमेंटम सांगते, मार्केटची डायरेक्शन सांगते. या एकाच कॅन्डलला बघून तुम्ही काय करू शकता, तर या एकाच कॅन्डलला बघून तुम्ही पूर्णपणे मार्केटला ओळखू शकता. यासाठी इम्पॉर्टंट आहे त्या कॅन्डल. तुम्हाला समजलं असेल की या कॅन्डल काय एवढं इम्पॉर्टंट आहे, कारण की हेच कॅन्डल तुम्हाला काय दाखवते, मार्केटचं मोमेंटम दाखवते, मार्केटमध्ये असणारा व्हॉल्युम दाखवते. तुम्ही याच एका कॅन्डल थ्रू अख्खं मार्केट समजू शकता. सो आतापर्यंत आपल्याला हे तर माहितच पडलं की काय इम्पॉर्टंट आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न, कारण की मार्केटमधले प्रत्येक मोमेंटम तुम्हाला कोण दाखवते तर ते दाखवते कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके, बट आता येऊया आपण व्हिडिओच्या टॉपिक नंबर 2 वर, जो की काय आहे तर तो आहे व्हॉट इज कॅन्डलस्टिक पॅटर्न, किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न किती आहे. बघा, एकदम सिंपल गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगेन, व्हिडिओला जास्त करून क्रिटिकल नाही बनवणार आहे. एकदम सोप्या आणि सिंपल गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगेन की या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये सर्वात पहिली जी तुम्हाला कॅन्डल बघायला भेटेल ती कोणती आहे तर ती आहे ग्रीन. ओके, ग्रीन कॅन्डल. सेकंड कोणती आहे, रेड. बघा, कोणी कितीही काही बोलू द्या की कॅन्डलस्टिक एवढ्या प्रकारचे आहेत, तेवढ्या प्रकारचे आहेत. खूप जास्त असे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, जसे की बुलिश एंगल फ्लिंग, त्यानंतर डोजी, इन्व्हर्टेड हॅमर, हॅमर, हँगिंग मॅन, अशा खूप टाईपचे तुम्हाला बघायला भेटतील. बट मी तुम्हाला सांगेन एंड टू एंड ला तुम्हाला हेच बघायचं आहे की रेड कॅन्डल कोणती बनली, कुठे बनली, कशा प्रकारे बनली. तुम्ही हे नाही बघत बसणार की कुठे आहे तुम्हाला हॅमर बघायला भेटलाय, कुठे हँगिंग मॅन दिसतोय, कुठे लटकलेला माणूस दिसतोय. ओके, हँगिंग मॅन मध्ये तेच झालं, डोजी दिसतोय. सो बघा, ह्या सर्व राहिला एकदम प्रोफेशनल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मार्केटचं नॉलेज कुणाला तरी द्यायचं आहे, माझ्यासारख्याला माहित पाहिजेत या सर्व कॅन्डल की कशा प्रकारे काम करतात, काय काम करतात. पण ऍज अ ट्रेडर तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज नाही. ओके, म्हणजे माहित असणं गरजेचं आहे. तुम्ही वाचून नॉर्मली गुगलवर जरी टाकला तुमच्या अख्खी लिस्ट येईल किती प्रकारचे कॅन्डलस्टिक आहेत. बट एवढे जास्त तुम्हाला इम्पॉर्टंट नाहीत. पाहिजे तर आपण यावर सिरीज बनवूया. या सिरीज मध्ये पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगेन की किती प्रकारचे आहेत. ओके, सो पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. येऊया आपण आपल्या इम्पॉर्टंट पॉईंटवर की कोणत्या प्रकारचे कॅन्डल आहेत. जसे की तुम्हाला इथं बघायला भेटेल सर्वात पहिले रेड, आणि त्यानंतर सेकंड तुम्हाला बघायला भेटत असेल ग्रीन. ओके, या दोनच कॅन्डल आहेत जे तुमचं एक तर भविष्य घडू शकतात, नाही तर एक तर तुमचं भविष्य बिघडू शकतात. हे शिकलात तर समजून जा, ट्रेडिंग खूप जास्त इझी आहे आपल्यासाठी. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण बोललो की आपण व्हिडिओला मोठं करणार नाही की ते किंवा क्रिटिकल करणार नाही, आपण एकदम सिंपल गोष्टीमध्ये शिकून घेऊ. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी की तुम्हाला माहित पाहिजे कॅन्डलस्टिक बद्दल, की कॅन्डल कशा पद्धतीने वर्क करतात, कोणत्या टायमाला कोणती कॅन्डल बनू शकते. सो नोट डाऊन करा. सर्वात पहिले या मार्केटच्या 2 कॅन्डल आहेत. सर्वात पहिली कोणती, ती म्हणजे रेड, आणि सेकंड ग्रीन. रेडला 1 नंबरला का ठेवला, कारण की तुम्हाला हे माहित पाहिजे की हा मार्केट डॉमिनेट कोण करते. तर या मार्केटला डॉमिनेट करतात सेलर लोक. हा मार्केट सेलरचा आहे, ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, पण सर्वात पहिली कॅन्डल तुम्ही लिहिली रेड आणि ग्रीन. आता रेड कॅन्डल तुम्हाला कधी बघायला भेटेल, सो रेड कॅन्डल बघायला भेटते ज्यावेळेस मार्केट डाऊनला असते.
नोट डाऊन करून ठेवा. रेड कॅन्डल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल ज्यावेळेस मार्केट हा डाऊन साईडला असेल, आणि ग्रीन कॅन्डल कधी बघायला भेटते, तर ग्रीन कॅन्डल त्यावेळेस बघायला भेटते ज्यावेळेस मार्केट वरच्या साईडला म्हणजे मार्केट वरती जात असेल. या कॅन्डलला मार्केटच्या लँग्वेज मध्ये काय बोलतात, रेड कॅन्डलला बोलतात बेरिश कॅन्डल. बेरिश म्हणजे खालच्या साईडची कॅन्डल. ओके. आणि ग्रीन कॅन्डलला काय बोलतात, तर ग्रीन कॅन्डलला बोलतात बुलिश मार्केट. बुलिश म्हणजे वरच्या साईडला. ओके. नोट डाऊन करून ठेवा. या 2 कॅन्डल आहेत ज्यावर जास्त करून तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, आपण एक सिंगल कॅन्डलला कशा पद्धतीने वाचलं जाते हे आपण बघणार आहोत. ओके. सो हा व्हिडिओ कसा वाटला, एकदम बेसिक व्हिडिओ आहे आणि एकदम छोटा व्हिडिओ असणार आहे, कारण की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅन्डल स्टिकला तुम्ही कशा प्रकारे वाचू शकता. सो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय. आणि तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका, आणि तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी मात्र घ्या. आणि लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.